नमस्कार. मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. शिवाजी महाराज आग्र्यावरून परत राजगडावर आल्याचे वर्तमान नोव्हेंबर 1666च्या अखेरीस सर्वत्र पसरलेले दिसते. राजगडी पोहोचल्यावरच महाराज काही काळ आजारी होते. आग्र्याच्या कैदेपासून जबरदस्त मानसिक दबाव, आग्र्यावरून स्वराज्यापर्यंतचा खडतर प्रवास, धावपळ या सगळ्यामुळे महाराज आजारी पडले असावे. महाराजांच्या सुटकेमुळे त्यांच्या शत्रूंची मोठी तारांबळ उडाली होती. अफजल खानाच्या वधाच्या वेळी जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच काहीशी परिस्थिती आत्ताही निर्माण झाली होती. त्यावेळीही अफजल खानच शिवाजी महाराजांना मारणार, त्यांचा नाश करणार किंवा त्यांना पकडून विजापूरमध्ये घेऊन जाणार अशा सुखस्वप्नात त्यांचे शत्रू असताना महाराजांनी अफजल खानाचा वध करून त्या सगळ्यांना एक जबरदस्त धक्का दिला. यावेळीही शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून जिवंत सुटणार नाहीत असे सगळ्यांना वाटले होते. पण पुन्हा एकदा महाराजांनी एक जबरदस्त धक्का दिला आणि औरंगजेबाच्या हातावर अक्षरशः तुरी देऊन आग्र्यातून ते आपल्या सगळ्या लोकांसह सही सलामत सुटून स्वराज्यात परत आले. विजापूरच्या दरबारात मोठी खळबळ माजली. सगळ्यांची भीतीने बोबडीच वळाली. वखारवाल्या डच, फ्रेंच, इंग्रज आणि पोर्तुगीजांचे सुद्धा थाबेडान आणले. शिवाजी महाराज आग्र्यावरून आल्यानंतर आजारी होते, त्यामुळे महाराज विश्रांतीसाठी इसवी सन 1666च्या डिसेंबरमध्ये मोहनगड येथे आराम करण्यासाठी गेले. ते तिथे 1667च्या फेब्रुवारीपर्यंत असावे. फेब्रुवारीच्या शेवटी महाराज मोहनगडावरून आपल्या फौजा घेऊन बाहेर पडले. साधारण 4 मार्च 1667च्या आसपास ते 3000 घोडदळ, 15000 पायदळ घेऊन कलबुर्ग्याच्या म्हणजेच अहसानाबादच्या जवळ येऊन पोहोचले. विजापूरकरांची त्यांचा सामना करण्याची धावपळ सुरू झाली, पण महाराजांच्या फौजेचा आत्मविश्वास आणि आवेश एवढा जबरदस्त होता की त्यांच्या समोर कोणीच टिकू शकले नाही. महाराज मिळालेली लूट बैलांवर लादून परत मोहनगडाकडे आले. यामध्ये बैलांवर लादून हे महत्वाचे आहे. याचाच अर्थ परत फिरण्याची गती बैलांच्या प्रमाणे असणार, घोड्यांच्या नाही. परंतु महाराजांचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की आपण अगदी हळूहळू जरी परत स्वराज्यात गेलो तरी सुद्धा विजापूरकर आपले काहीही वाकडे करू शकणार नाहीत याची त्यांना खात्री होती. याच वेळी स्वराज्याच्या आरमाराची 50-60 गलबते युद्धासाठी तयार होत होती याची बातमी सुरतेला पोहोचली आणि पुन्हा एकदा सुरत घाबरली. पण यावेळी सुरतवर हल्ला झाला नाही. या बाबतीत एक उल्लेख सुरतच्या इंग्रज कंपनी रेकॉर्ड्समध्ये मिळतो, ज्यामध्ये विजापूरच्या लुटीचा आणि सुरतेवर जमीन आणि समुद्र या दोन्ही बाजूने हल्ला करण्यासाठी मराठ्यांची 50-60 गलबते सज्ज होती असे नमूद केले आहे. याच दरम्यान सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. महाराजांनी सिंधुदुर्गाची वास्तुशांत शालिवाहन शके 1689 चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच शुक्रवार दिनांक 29 मार्च 1667 रोजी संपन्न केली. महत्वाची गोष्ट ही आहे की महाराज दूरदेशी कैदेत असतानाही या किल्ल्याचे बांधकाम त्यांच्या अनुयायांनी मोठ्या नेटाने पुढे चालू ठेवले आणि पूर्ण केले. शिवाजी महाराज मोगलांच्या तावडीतून सुटून आल्यानंतर स्वराज्यावरील मोगली आक्रमणाचे संकट पुन्हा एकदा ओढवण्याची शक्यता होती. दिनांक 12 जानेवारी 1667च्या इंग्रजांच्या पत्रावरून खास औरंगजेब दक्षिणेत उतरण्याची तयारी करत असल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो.
औरंगजेब महाराजांच्या सुटकेने झालेल्या त्याच्या मानहानीने प्रचंड चिडला होता आणि त्याला कुणीच सरदार आता विश्वासू वाटत नव्हता. त्यामुळे तो स्वतः स्वारीवर निघाला होता, पण काही कारणाने ती स्वारी नंतर रद्द झाली. मिर्झा राजे जयसिंहाच्या स्वारीत महाराजांना आपले किल्ले आणि प्रदेश मोगलांना द्यावा लागला होता. त्याचबरोबर स्वराज्याची बरीच हानी झाली होती. आता परत मोगली आक्रमणापासून स्वराज्याला वाचवणे ही महाराजांची प्राथमिकता होती. म्हणूनच महाराजांनी एक डाव टाकला. ते बादशहाही सत्तेला शरण जाण्याची भाषा उघडपणे बोलू लागले. याच दरम्यान महाराजांचे पत्र घेऊन त्यांचा वकील बादशहा औरंगजेबाकडे रवाना झाला. पण महाराजांच्या वकिलाला औरंगजेबाने आग्र्यात पोहोचताच कैद केले आणि सगळी बोलणी काही काळासाठी तिथेच थांबली. महाराज अडकून पडले असताना त्यांचे लहान सहान शत्रूही मोकाट सुटले होते. परंतु शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटले हे समजल्यावर त्यांच्या बहुतेक शत्रूंनी आपली धोरणे बदलली. विजापूरचा सरदार रुस्तुमे जमान याने रांगणा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. आदिलशहाला ही गोष्ट आवडली नाही. त्याने बहलोल खान या सरदाराला मराठ्यांविरुद्ध पाठवले. महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी राजे सुद्धा बहलोल खानाच्या मदतीला धावले आणि या दोघांनी मिळून रांगणा किल्ला मराठ्यांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांच्या जबरदस्त प्रतिकारामुळे त्यांना यश आले नाही. त्यांना पळून जावे लागले. मराठे आपल्याला दाद देत नाहीत आणि आता प्रत्यक्ष महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटून आले आहेत हे लक्षात घेऊन आदिलशहाने आपणहून शिवाजी महाराजांची सलोखा करण्याचे ठरवले. दर साल 2 लाख होन खंडणी देण्याचे मान्य करून आदिलशहाने महाराजांशी तह केला. कुतुबशहा हा तर प्रथम पासूनच सावध होता. शिवाजीशी शत्रुत्व नको म्हणून त्याने आपणहून महाराजांशी मैत्रीचा तह केला आणि दर साल 5 लाख होन खंडणी देण्याचे कबूल केले. यावरूनच आग्र्याहून परत आल्यानंतर महाराजांचा दरारा केवढा निर्माण झाला होता याची कल्पना येते. महाराज सिंधुदुर्गावरून वास्तुपूजन करून राजगडी परतले आणि त्याच दरम्यान आग्र्यातील राजकारण महाराजांच्या अनुकूल रंग बदलू लागले. दिनांक 3 एप्रिल 1667 रोजी औरंगजेबाने त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे या 2 वकिलांची सुटका केली, जे महाराज पळून गेल्यानंतर पासून औरंगजेबाच्या कैदेत होते. आणि त्याच नंतर दिनांक 20 एप्रिल 1667 रोजी औरंगजेबाने हुकूम सोडला की शिवाच्या वकिलास कैदेतून सोडावे आणि शिवास लिहावे की विश्वासू जामीन दिलास आणि स्वतःच्या मुलाला हुजूर ठेवल्यास तुझे अपराध माफ होतील. याप्रमाणे कैदेतून सुटून महाराजांच्या वकिलाने दिनांक 22 एप्रिल 1667 रोजी महाराजांचे एक पत्र औरंगजेबाला सादर केले. त्याच्यात त्यांनी लिहिले होते की हा बंदा गुलाम आपली नोकरी करून हुकूम पाळण्यात मोठे भूषण मानित आहे. हिंदुस्थानच्या बादशहाची मोठी फौज मजवर चालून येत आहे. या फौजेशी टक्कर देण्याचे सामर्थ्य पृथ्वीमध्ये कोणासही आहे काय? म्हणूनच माझी अशी एक नम्र विनंती आहे की माझा मुलगा संभाजी यास 4000 स्वारांची मनसब बादशाही फौजेत मिळावी. मनसब न मिळाली तरी फौज घेऊन नेहमी तो बादशहाची नोकरी करत राहणार. माझ्या ताब्यातील किल्ले होते ते मी सर्व बादशहाकडे सोपवून दिले आहेतच आणि अद्यापही जे किल्ले माझ्याकडे आहेत ते आणि माझी सर्व जिंदगी आपल्या सेवेत अर्पण आहे. हे पत्र वाचून बादशहाने दिवाणाकडे दिले. औरंगजेबाने नेहमीप्रमाणे लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याने मौन बाळगले. पण पुढे 2 आठवड्याने त्याने आज्ञा केली की शिवाच्या वकिलाला बोलवून दिलासा द्यावा
प्रवास खर्चास पैसे देऊन 2 महिन्यात परत येण्याच्या अटीवर शिवाकडे जाण्यास निरोप द्यावा व त्यास सांगावे की तुझ्या मालकाकडे जाऊन तू त्याला कळव की तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत, तुझ्या मुलास चाकर ठेवून घेतले आहे, जो विजापुरी मुलूक काबीज करशील तो तुला देऊ, स्वतःच्या मुलखात काम करावेस, तुझ्याकडे असलेले प्रत्येक महाल शहाजाद्याकडे रुजू करावेत. शहाजाद्याकडे रुजू करावेत म्हणजे शहाजादा जो आता दक्षिणेचा सुभेदार होता त्याच्याकडे. औरंगजेब बादशहा किती उदार, शिवाजी महाराजांना त्याने माफ केले. आणि का बरे? कारण त्याला स्वतःला दक्षिणेत मोहीम करणे सध्या शक्य नव्हते. दुसऱ्या कुणाही मातब्बर सरदारावर त्याचा विश्वास नव्हता आणि म्हणूनच नाईलाजाने औरंगजेबाने महाराजांबरोबर नमते घ्यायचे ठरवले. उत्तरेकडील उठाव यासाठी जबाबदार होते. औरंगजेबाने महाराजांच्या वकिलाला परत बोलवले म्हणजेच आपल्या दरबारात त्याने महाराजांचा वकील ठेवून घेण्याचे मान्य केले. ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट होती. याचाच अर्थ आता मोगल महाराजांना फक्त एक भूमिया आणि एक जमीनदार न मानता एक मातब्बर सरदार किंवा राजा मानायला लागले होते. त्यांना महाराजांचे महत्व पटले होते. दिनांक 16 मेच्या आसपास औरंगजेबाने महाराजांच्या वकिलांच्या सोबत हस्ब उल हुक्म म्हणजेच शाही हुकुमनामा देऊन महाराजांकडे त्याची रवानगी केली. महाराजांचे सर्व गुन्हे विसरून बादशहाने महाराजांशी चक्क तह केला होता. या तहानुसार उदारपणे बादशहाने महाराजांचे सगळे अपराध माफ केले होते. शंभूराजांना मनसबदारी बहाल करून त्यांना आपले चाकर करून घेतले होते. महाराजांचा कायम वकील आपल्या दरबारात ठेवण्याची परवानगी मिळाली होती. विजापूरच्या आदिलशहाचा महाराजांनी जिंकलेला मुलूक महाराजांकडेच ठेवण्याचे बादशहाने मान्य केले होते. याचाच अर्थ महाराज आदिलशहाशी लढण्यात व्यस्त होतील आणि औरंगजेबाच्या विरुद्ध कुठलेही कारस्थान करणार नाही. महाराजांनी चाकरीसाठी दक्षिणेतच राहावे हे बादशहाने मान्य केले. महाराजांकडे असलेल्या प्रत्येक महाल त्यांनी दख्खनचा सुभेदाराकडे रुजू करावा. मोबदल्यात भिवरेच्या अलीकडील मुलूक म्हणजेच महाराजांची मूळ जहागीर ची सरदेशमुखी महाराजांना दिली जावी असे औरंगजेबाने मान्य केले. औरंगजेबाने असे एकाएकी नमते घेतले याची कारणे म्हणजे इराणच्या स्वारीची शक्यता निर्माण झाली होती आणि त्याचबरोबर पेशावरकडील युसुफजाई लोकांनी सुद्धा बंड केले होते. त्यामुळे औरंगजेबाला सर्व लक्ष उत्तरेतील अस्थिरतेकडे द्यावे लागणार होते. लगेचच त्याला महाराजांशीही संघर्ष नको होता. म्हणजेच ही महाराजांसाठी आणि औरंगजेबासाठी विन विन सिच्युएशन होती. पुढील 3 वर्ष म्हणजेच इसवी सन 1670 पर्यंत मोगलांबरोबर महाराजांचा कोणताही मोठा संघर्ष झाला नाही. अशा रीतीने औरंगजेबाशी म्हणजेच मोगलांशी तह झाला. आदिलशहा आणि कुतुबशहा यांनी आधीच महाराजांशी तह केला होता. या सगळ्यामुळे आता थोडीशी शांती प्रस्थापित होणार होती. प्रजेला सुद्धा स्थैर्य मिळणार होते. महाराजांना स्वराज्याच्या कारभाराची घडी बसवण्यासाठी थोडी उसंत हवी होती. महाराजांनी आग्र्याच्या भेटीत मोगलांचे सामर्थ्य पाहिले होते आणि त्यांना हे माहीत होते की आपला अंतिम लढा हा मोगलांच्या विरुद्धच होणार आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात होणाऱ्या स्वराज्याची वाढ लक्षात घेऊन प्रशासनाची घडी नीट बसवून ठेवायची होती. या सगळ्या मुसलमान सत्तांबरोबरच युरोपियन व्यापारी सुद्धा घाबरले होते. सगळे महाराजांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करून बसले होते. पोर्तुगीज महाराजांची तुलना जुलियस सीझर किंवा सिकंदर बरोबर करत होते. आपल्या एका पत्रात पोर्तुगीज व्हाईसरॉय म्हणजेच विजराई लिहितो, हा माणूस म्हणजेच महाराज सर्व ठिकाणी असतो आणि कुठेही
त्याची अमुक जागा म्हणून नाही. पोर्तुगीजांनी याच दरम्यान म्हणजे 5 जुलै 1667 रोजी महाराजांना त्यांच्या आग्रा सुटकेबद्दल अभिनंदनपर पत्र पाठवले. म्हणजेच या युरोपियन व्यापाऱ्यांनी सुद्धा महाराजांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली होती. इथूनच पुढच्या काही काळामध्ये महाराजांचा आणि या गोवेकर पोर्तुगीजांचा अगदी जवळून संबंध आला. पुढील काही भागांमध्ये आपण याची अधिक माहिती घेऊया. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.